लोकसभेचा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी अनुजा। आज आपण ज्या मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत तो फार इंटरेस्टिंग आहे, कारण महाराष्ट्रातल्या बदलत्या राजकीय समीकरणांसोबत इथे सुद्धा उलथापालथी होणार यात काही शंका नाहीये। शिंदे की ठाकरे जनता कुणाला शिवसेना मानते यापेक्षाही आधी स्वतःचा गड असूनही भाजपमुळे ठाणे मतदारसंघ आपल्याकडे राखण्याचं आव्हान हे एकनाथ शिंदे यांच्यासमोर असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या ठाण्यातून येतात त्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर मात्र भाजप दावा करते। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांना आपला गुरु मानतात, राजकीय गुरु मानतात, ते आनंद दिघेंनी कधी काळी हाच ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपकडून आपल्याकडे खेचून घेतलेला होता, म्हणजे शिवसेनेकडे खेचून घेतलेला होता। आता त्यांचे एक प्रकारे शिष्य एकनाथ शिंदे यांच्यावर ही वेळ आलेली आहे की हा मतदारसंघ भाजप आपल्याकडे खेचून घेण्यापूर्वी तो आपल्याकडे शाबूत ठेवण्याचा हे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसं पेलणार आणि ज्या ठिकाणी ही गोष्ट घडणार आहे त्या ठाणे या शिवसेनेच्या गडातली नेमकी समीकरणं नेमकी कशा पद्धतीने आहेत, काय आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास, आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया। ठाणे लोकसभेचं विधानसभा मतदारसंघ निहाय जर चित्र बघायचं झालं तर ठाणे शहरचे आमदार आहेत भाजपचे संजय केळकर, कोपरी पाचपाखाडीचे आमदार आहेत स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ओवळा माजीवाडाचे शिवसेनेचे आमदार आहेत प्रताप सरनाईक, पाठोपाठ ऐरोलीचे आमदार आहेत भाजपचेच गणेश नाईक, बेलापूरच्या आमदार आहेत भाजपच्याच मंदा म्हात्रे आणि मीरा भाईंदरच्या आमदार आहेत गीता जैन, जे अपक्ष आहेत पण शिंदे समर्थक आहेत। त्यामुळे ओव्हरऑल जर तुम्ही मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ निहाय इथे पाहिलं तर भाजपची ताकद ही कुठेतरी जास्त पाहायला मिळते आणि याच जोरावर भाजप सुद्धा या मतदारसंघावर दावा करते। अर्थात त्याच्यामागे आणखीनही कारणं आहेत, ती आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात दडलेली। ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि 2009 पूर्वीचा ठाणे हे जर आपण पाहिलं तर लोकसभा मतदारसंघ थोडा वेगळा होता। 2009 पूर्वी ठाणे हा देशातील दुसरा मोठा लोकसभेचा मतदारसंघ होता। ठाणे जिल्ह्यातल्याच कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघ सुद्धा आधी ठाण्याचाच भाग होता। आता अगदी आपण सुरुवातीपासून गेलो म्हणजे अगदी 1962 मध्ये गेलो तर तेव्हा हा मतदारसंघ अस्तित्वात आलेला आहे आणि तेव्हा म्हणजे सगळ्यात पहिले या मतदारसंघावर काँग्रेसचे सोनूभाऊ बसवंत हे निवडून गेलेले होते। त्यानंतर मात्र इथे जनता पार्टी आणि भाजपचाच वरचष्मा होता। रामभाऊ माळगी असतील, राम कापसेंसारखे अभ्यासू नेत्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केले। मात्र 1996च्या लोकसभा निवडणुकीत आनंद दिघेंनी ठाणे लोकसभेवर शिवसेनेचा दावा केला। मराठीच्या मुद्द्यानंतर हिंदुत्वाकडे आपली कूस बदललेल्या शिवसेनेची ठाणे जिल्ह्यात ताकद वाढल्याचं दिघेंचं मत होतं। ठाणे लोकसभा मतदारसंघातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये सुद्धा भाजपपेक्षा सेनेचे नगरसेवक जास्त असल्याने या जिल्ह्यात आपली ताकद वाढत असल्याचं दिघेंचं मानणं होतं आणि या जोरावर हा मतदारसंघावर आता शिवसेनेचा दावा असेल अशी भूमिका सेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघेंनी घेतली। आनंद दिघेंची हीच मागणी बाळासाहेबांनी सुद्धा पुढे लावून धरली आणि युतीच्या जागा वाटपात ठाण्यात विद्यमान खासदार भाजपचे असून सुद्धा युती टिकवण्यासाठी तत्कालीन भाजपचे नेते प्रमोद महाजनांनी सुद्धा ठाण्याच्या जागेवर पाणी सोडलं। जागा शिवसेनेकडे गेली आणि भाजपने तेव्हाचे विद्यमान तिथले खासदार राम कापसेंना राज्यसभेवर अकोमोडेट केलं। त्याही वेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अर्थातच अस्वस्थता होती, पण तेव्हा भाजप लहान भाऊ होता आणि त्यावेळेसच्या पक्षश्रेष्ठींचं त्यांनी म्हणणं जे होतं ते मान्य केलं, निर्णय मान्य केला। पण सरते शेवटी राम कापसेंसारखा नेता, नगरसेवक, आमदार ते खासदारकीपर्यंत प्रवास केलेल्या नेत्याची सिटिंग सीट ही सेनेला सोडावी लागल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी मात्र टिकून राहिली। आता 1996ला शिवसेनेला जागा सुटल्यानंतर 96 ते 2004 असं सलग सेनेचे प्रकाश परांजपे तिकडून निवडून आले आणि सरक 4 वेळेला सेनेचा खासदार आल्यानंतर भाजपने सुद्धा पुढे या जागेवर दावा केला नाही। पण 2008 नंतर सेनेचे आनंद परांजपे, त्यानंतर 2009ला राष्ट्रवादीचे संजीव नाईक ठाण्यातून खासदार झाले। 2014 पासून सेनेनं पुन्हा कमबॅक केलं आणि 2014 ते 19 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे लोकसभेवर निवडून गेले। दुसरीकडे 2009ला झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत ठाणे आणि कल्याण डोंबिवली असे दोन वेगळे मतदारसंघ तयार झाले। नव्यानं झालेला कल्याण लोकसभा मतदारसंघ सुद्धा शिवसेनेकडे गेला आणि 2014 पासून तिथेच सेनेचे श्रीकांत शिंदे, जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र सुद्धा आहेत, ते खासदार आहेत। मात्र आता भाजप पुन्हा संधी साधण्याच्या तयारीत आहे। आमची ताकद जास्त, मोदींचा चेहरा, विधानसभा निहाय सुद्धा आमदार आमचे जास्त, अशी सगळी कारणं ही भाजपने पुढे केली आहेत आणि कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा केलाय। तीच कारणं जी त्यावेळेला आनंद दिघेंनी समोर ठेवलेली होती की आमचे
ताकद या मतदारसंघामध्ये वाढतेय, आमचे आमदार जास्त किंवा आमचे नगरसेवक जास्त, हिंदुत्वाचा मुद्दा आम्ही जास्त प्रखरपणे मांडतोय, हे सगळे मुद्दे त्यावेळेला दिघेंनी मांडलेले होते। आज तोच हिंदुत्वाचा चेहरा म्हणून जर भारतामध्ये मोदींना पाहिलं जात असेल, सोबतच आमची ताकद वाढतेय, ही सेम कारण देऊन आता भाजप त्या जागेवर दावा करते। पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला ठाणे, शिवसेनेच्या दोन्ही जागा आणि मुलगा श्रीकांतचा कल्याण लोकसभा मतदारसंघ या सगळ्या गोष्टी पाहता कल्याण ठाणे दोन्ही जागा भाजपला गेल्या, शिंदेंची मात्र नाचक्की होईल असं चित्र तयार झालेलं आहे। अशात कल्याणची जागा ही शिवसेनेकडेच देऊन ठाणेची जागा आपल्याकडे घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। म्हणजेच श्रीकांत शिंदेची जागा सेनेकडे कायम ठेवल्यास मुलाची जागा तुम्हाला दिलेली आहे आणि राजन विचारे जे विद्यमान ठाण्याचे खासदार आहेत ते तुमच्या सोबत नाही, त्यामुळे ठाण्याची जागा आम्हाला, असं एक सूत्र भाजप याच्यामध्ये सांगू शकते। अशा वाटाघाटी करायला आता भाजपकडे सुद्धा कारणं सोयीची आहेत। म्हणजे का ठाण्याची जागा भाजप घेण्याच्या प्रयत्नात असेल याच्यासाठी ते दोन कारणं पुढे करू शकतात। जसं आपण मगाशी म्हणालो की राजन विचारे जे विद्यमान खासदार आहेत ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत, ते काही शिंदेंसोबत नाहीयेत, त्यामुळे विचारेंना लढा देण्यासाठी, विचारेंसोबत खरं तर तेवढाच ताकदीचा उमेदवार देण्यासाठी शिंदेंकडे चेहरा आहे का असा प्रश्न उपस्थित करून भाजप आपले ताकदीचे उमेदवार त्याच्यामध्ये उतरवू शकते। आणि सोबतच पक्षामध्ये फूट पडलेली आहे, शिवसेना पक्षाची जी ताकद आहे ती आता डिवाइड झालेली आहे, हे सुद्धा कारण पुढे केलं जाऊ शकतं। आता अर्थात याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे की आता जर निवडणुका होत आहेत तर त्याच्यामध्ये कोण हे संभाव्य चेहरे असू शकतात। शिवसेनेचा विचार करायचा झाला, म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचा विचार करायचा झाला तर राजन विचारे यांच्या विरोधामध्ये खास करून 2 ते 3 नावांची चर्चा होते। एक पहिलं नाव ते म्हणजे नरेश म्हस्के, जे ठाण्याचे महापौर सुद्धा राहिलेले आहेत। जी टर्म आता ठाणे महानगरपालिकेची संपली तेव्हा ते महापौर होते, तर त्यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे, जे खरं तर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते सुद्धा आहेत, शिंदेंच्या विश्वासू समजले जातात आणि सोबतच शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक मुद्दे हे जास्त आक्रमकपणे मांडताना सुद्धा नरेश म्हस्के यांच्या चेहऱ्याची त्याच्यामध्ये गंटी होते, त्यामुळे ते एक नाव आहे। दुसरं नाव येतं ते म्हणजे रवींद्र फाटक, जे विधान परिषदेवरचे शिवसेनेचे आमदार आहेत, ते सुद्धा ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत आलेले आहेत। आणि तिसरं इंटरेस्टिंग नाव आहे ते म्हणजे प्रताप सरनाईक, कारण त्यांचं सुद्धा मंत्रिपदाच्या यादीत आता नाव येईल असं म्हटलं जात होतं, पण आता अजून सुद्धा आपण पाहतोय की मधल्या काळामध्ये 2 ते 3 वेळेला मंत्रिमंडळ विस्तार झाले, पण त्याच्यामध्ये काही प्रताप सरनाईक यांचं नाव लागलं नाही। ते सुद्धा शिंदेंच्या विश्वासूंपैकीच एक आहे, तर त्यांची सुद्धा वर्णी लागते का हे सुद्धा पाहायला हवं। शिंदेंच्या शिवसेनेसोबतच भाजप जी इकडे दावा करू पाहते त्या भाजपकडनं सुद्धा अनेक महत्त्वाची नावं चर्चेत आहेत। एक सगळ्यात प्रॉमिनंट नाव आहे ते म्हणजे संजय केळकर, जे ठाणे शहर या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। त्यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे, ब्राह्मण चेहरा आहे, सोबतच संघासोबत सुद्धा जोडलेला चेहरा आहे, तर संजय केळकर यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे। दुसरं सुद्धा असंच एक महत्त्वाचं नाव, पुन्हा एकदा ब्राह्मण चेहरा आणि संघासोबत जोडलेलं नाव ते म्हणजे विनय सहस्त्रबुद्धे। विनय सहस्त्रबुद्धे यांची तर ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या संयोजकपदी सुद्धा भाजपने नियुक्ती केलेली आहे। राज्यसभेला त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही, तर त्यांना खास करून ठाणे या लोकसभा मतदारसंघावर फोकस करायला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पाठवलेलं होतं आणि त्याच्यामुळे ठाण्यातली पक्ष संघटना बळकटी करणं असेल, मोदी सरकारची धोरणं पोहोचवणं असेल आणि इतर महत्त्वाची कामं जी खरं तर लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरतात, ती पूर्ण जबाबदारी ही विनय सहस्त्रबुद्धे यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे। ही 2 नावं चर्चेत आहेत ठाण्यातनं भाजपकडनं। अर्थात आणखीन एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे गणेश नाईक आणि संजीव नाईक यांचं। पिता पुत्राची जोडी आहे, त्याच्यामध्ये कुणाची वर्णी लागणार हे सुद्धा पाहायला हवं। संजीव नाईक हे ऑलरेडी या मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व 2009 मध्ये केलेलं आहे। गणेश नाईक हे सुद्धा 2019 पासून भाजपसोबत जोडलेले गेलेले आहेत, पण त्यांच्या पदरी फार कुठलं मोठं जबाबदारी जी आहे ती पडलेली नाहीये। विद्यमान सरकारमध्ये सुद्धा आपण पाहतोय की त्यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही। भाजपमध्ये येऊन त्यांना आता 5 वर्ष होतील, पण त्यांना कुठलंही मोठं पद देण्यात आलेलं नाही। अशा परिस्थितीमध्ये नाईक कुटुंबियांपैकी कोणाची इथे वर्णी लागणार का हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे ही काही नावं आहेत जी चर्चेत आहेत, पाहायला हवं, कारण की एकीकडे जर आपण महाविकास आघाडीचा विचार करायचा झाला तर ही गोष्ट जवळपास निश्चित आहे की ठाण्याची जागा ही उद्धव ठाकरे यांच्याकडेच जाईल, कारण ती शिवसेनेची जागा आहे, सिटिंग खासदार तिथला आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे ही जागा जाईल, राजन विचारे यांनाच उमेदवारी दिली जाईल असं बोललं जातंय। आणि त्याच्या तुलनेत इथे मात्र महायुतीचा उमेदवार कोण असणार, मुळात ती शिवसेनेकडे राहणार की भाजपकडे जाणार, याही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आणि सोबतच इथून आणखीन एक महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे आनंद परांजपे, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, पण ते अजित पवारांसोबत आता आहेत, त्यामुळे ते सुद्धा इथे असणार आहेत। आनंद परांजपे हे सुद्धा दावा करणार का किंवा त्यांना या 2 पक्षांमध्ये कुठेतरी घेऊन तशा पद्धतीने त्यांना उमेदवारी दिली जाणार का, जेणेकरून भाजप किंवा शिवसेनेचंच नाव तिथे लागेल आणि त्यांना फक्त तिकडे अकोमोडेट केलं जाईल,
अशा पद्धतीने सुद्धा ते केलं जाणार का? कारण प्रकाश परांजपे ज्यांचं नाव आपण काही वेळापूर्वी ऐकलेलं होतं ते शिवसेनेकडनंच खासदार राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या मुलाला ही संधी दिली जाऊ शकते का, हे सुद्धा पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे। पण एकंदरीतच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरोधामध्ये तिकडे आपल्याला ठाण्यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 पक्ष एकत्र आलेले पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात नेमकं यावेळेला काय होतं याकडे सुद्धा अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं असणार आहे। या लोकसभेच्या लढतीकडे तुमचं काय मत आहे, तुम्ही कसं याच्याकडे पाहता, कमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक।